काश्मीराइन से दौड़ लगाते हुए ये उसने डाली गेंद और ये सुपला शॉट बहुत ही बेहतरीन. नाही सासूबाई, अजिबात नाही. तुमच्या नवऱ्यामुळे मी माझं पहिलं प्रेम विसरणार नाही सासूबाई. तुला विसरावं लागेल. नाही विसरणार, नाही, अजिबात नाही. याआधी पण तुम्हाला अनेकदा मी सांगितलंय, वेलकम टू माय कुकरी शो अगेन गाइस. सो यस, what are we going to cook today? Today is a very simple recipe. We're going to make a beautiful, fluffy and delicious 3-egg omelette. And what are we going to need for that? वसंत ऋतु के आगमन में मादा को लुभाने के लिए नर बंदर स्नान करके बाहर आता है. सूरज की किरणों से उसका बदन और मनमोहक लगने लगता है. ए बिंडो, काय चाललंय तुझं? टीव्ही नाहीये ना, म्हणून मीच एंटरटेन करते स्वतःला. सोबतीला कोणी नाहीये ना माझ्या. या घरात एकटी आयुष्य जगतेय मी. हो, रोज सकाळी कामाला जाताना टिकली लावलेल्या कोबीला मी सांगू जातो संध्याकाळी लवकर येईन म्हणून. लक्षच नाहीये तुमचं माझ्याकडे. हे बोलताना तुझं तरी आहे का माझ्याकडे लक्ष? सतत मला बोलू नका तुम्ही. तुमचं नाहीये लक्ष माझ्याकडे. माझं वय सरत चाललंय, पण तुमचं सगळं लक्ष त्या नोकरीकडे. नोकरी करतोय ना म्हणून 4 पैसे घरात येत आहे, नाही तर वाट लावली असती घराची तू. मी वाट लावली असती. हो, तूच लावली असतीस. बरं मला सांग, उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे घडलेली चूक कुठे आहे? म्हणजे मुलगा कुठे आपला मुलगा? तुम्ही असं का बोलता हो त्याला? येणार आहे तो बाहेर गेलाय. तो येतो ना आपल्या वेळेत बरोबर. बरोबर. ह्या वेळेला कसा जातो तो मला तेच कळत ते नाही. ठरलेलं असतं. तो येतो बरोबर वेळेत. आज बरोबर. आई, ये सोन्या ये. बाबा, ये आला बघ. आई, बाबा, आई, बाबा, कळलं काय? बघा तर कोण आलंय. तुम्ही सुनबाई. आधी तरी सांगायचं. थांब, मी ना माप आणते. थांब माप आणते. थांब, जाऊ नको. थांब. आई, आई, थांब. खिडकीत कुठे ठेवतेय? चिमणी येणार आहे सून म्हणून. अगं हे दारात कुठे ठेवतेस? इकडे मागे आधी मागे ये. कोणी बाई दिसली ह्याच्या बरोबर की सून म्हणून कशी बघतेस तिच्याकडे? थांब जरा. कोण आहे हा? ही कोण आहे? लाजतोय. मेकअप करताना खांद्यावर घेतात मलमल. मेकअप करताना खांद्यावर घेतात मलमल. आई, बाबा, बरं का, ही तुमची सून कोमल. कोमल, लिहायचं होतं पण पेनात नव्हती शाई. ही माझी आई. अब्बा डब्बा पंजाबी ढाबा. ए पंजाबी ढाबाला बाबा जोडशील? अरे पण प्रत्येकाची ओळख करून देताना उखाणा हवा कशाला आहे? एक पद्धत होती. आई, कोमल, आई, बाबा, तेरी आंटी, संस्कार बघा. क्या सेठ, कैसा है? मला सेट बोलली. मग काय कॉस्ट्युम म्हणणार? इसको लेके जाओ रे, इसको चिडून सेट म्हणजे सेट म्हणाली मला. सून सासऱ्याला सेट म्हणू शकते? सेट म्हणाली. गप्पा बस जरा, शहाणपणा करू नकोस. मस्त है. ये सेठ और आंटी एकदम फनी है. मेरे आई बाबा, कॉमेडी आई बाबा. नॉटी सेठ. आवडत आहेस बिंडो कायस का? तू पण काय करतेस? मस्त है तेरा. खोली एकदम मस्त है बच्चू. हा ना? ये सेठ को इसके पहले कहीं देखा लगता है. तू आता था क्या रे? फ्लाइंग क्वीन बार में आता था तू? बाबा, अरे डेक्कन क्वीननी कधी पुण्याला गेलो नाही मी. फ्लाइंग क्वीन मध्ये जाईन कशाला मी? ये वो ये सब नहीं करते. ये सभ्य कुछ नाही. जरा म्हणून पाय कधी वाकडा गेला नाही या माणसाचं. काय बोलायचं? सगळं मिळमिळीत आयुष्य. काय अपेक्षा असते का बाईची? मला सांग, नवरा ऑफिसवरनं आल्यावर कधीतरी संशयाने बघता यावं.
कधीतरी लिपस्टिकचा डाग मिळावा. लिपस्टिकचा डाग नाही, लांबडा केस नाही, कधी काही मिळाले. अहो कधी नाही होत ना, डरपूक आहे एकदम. अरे काय बोलते मला कधी अरे अशा गोष्टी मी करत नाही म्हणजे चांगला आहे ना तुझ्या दृष्टीने. बावळट मागे आधी मागे माझ्यावर का चिडते? इथे थोबाड फोडून तुझं. काय झालं कोण आहे ही? हिचं नाव काय? मेकअप करताना प्रत्येक वेळेला तो घाणेरडा उखाणा नकोय. माझ्या पोर- मलमलला कोमल जोडतोयस. कोमल नाव आहे हिचं. हा हीच ती कोमल ना? तुझी सिग्नेचर खोट्या केल्या होत्यास आणि प्रिन्सिपल घरी आले होते. हा पैशाची अफरातफर केली होती. हीच ती कोमल ना? टीव्ही तिच्यासाठीच विकला ना रे आपल्या घरचा. आईचे दागिने तिच्यासाठीच विकले ना. ही फालतुगिरी मला नको या घरात. बाबा माझं प्रेम आहे तिच्यावर. नाही, ही फालतुगिरी मला नको या घरात. काय नकोय? चौगुल्यांची सून आहे ना? मग? डान्स मध्ये अशी नाचते कसं वाटेल ते? कसं वाटेल? चार चौघात हिच्याबद्दल बोलताना ती चौगुल्यांची सून कोण? ती नाही का? हा हा ती असं बोलते. बस बस बाबा बस. असेल बार मध्ये नाचणारी, पण स्वतःच्या पायावर उभी आहे ती. स्वयंसिद्ध आहे ती. कळलं का? सतत माझ्या पोराला नावं ठेवत असताना तुम्ही आहे माझी सून धिना धिंदा. स्वयंसिद्ध असा शब्द. दिनादिनधान कुणाची सून असेल? दिनादिनधान सून असते. पर मैं कर सकती है दिना दिंदा. दिना दिंदा. अरे चौगुल्यांच्या घरात कसं नाचतीये रे ती? ठीक आहे सांग ना. सतत बायकांना थांबवू नका. वुमेन ऑर्नामेंट नावाची गोष्ट असते काहीतरी. वुमन एम्पॉवरमेंट म्हणतात त्याला. नसतील शब्द माहिती तर काप. बोलू नकोस अजिबात. हिचं काय करू मी? हिचं काय करू मला सांग. सत्कार करा तिचा. हिचा तुमच्या एवढ्या तुटपुंच्या पगारावर आयुष्यभर तिने संसार केलाय, त्यामुळे सत्कार करा. मोठे सांगतायत. आई नको रडूस. लगेच पाणी कसं येतं का नको तुला? तिला बोलू नका. एका क्षणात लगेच पाणी आलं हिच्या. बोलू नका तिला काही. किती पगार आहे हो तुमचा? किती पगार आहे सांगा ना. सांगा. 35,000 रुपये. पण त्याच्यात पॉक्स बिक्स ऍड करून 37,410 रुपये हातात येतात. कळलं तुला? क्या क्या कितना है रे? 35,000 740. जाऊ दे नका बोलू. पैकी हैजर. हिंदीत पैकी हैजर. बस इतना है? काय? अरे पर जो बाबू गिरना आया था ना बार में, 3 घंटे में एक पेटी उड़ाया मेरे ऊपर. काडेपेटीचं काय कौतुक सांगते? मुलीने पेटले काड्या पेटी नाही, एक पेटी 3 तासात. एक पेटी म्हणजे 1 लाख. हा. एक खोका म्हणजे 1 करोड. एक पेटी म्हणजे 1 लाख. कोड लँग्वेज असते ही. तुला कसं माहिती हे? बाजारात येता जाता कानावर पडतं हो. बाजारात मटकी आणायला जातेस का मटका खेळायला जातेस तू? काय म्हणजे कुठला बाजार आहे तो? मला आयुष्यात कधी लागत नाही. चौकस लागतात त्यासाठी. कान डोळे चौकस लागतात. ऑब्झर्व आहे ती. वा 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 वा. एक दिवस तुझ्या गळ्यात हात घालून द्या, तुझा सायलेंट र ओढून काढतो की रे बघ. ही मुलगी घरात का आली? मला याचं उत्तर देतो. मग थांबा ना, तुम्ही बडबड करताय. बोलू तर द्या ना मला. बोल ना घे सावकाश बोल. माझा प्लॅन सगळा रेडी आहे. हा प्लॅन रेडी आहे त्याचा. झालंय सगळं. झालं. काय प्लॅन आहे ते सांग मला आताच्या आता. थांबा ना जरा बाबा. सांग. थांबा ना जरा. ऐकून घ्या. बसा तुम्ही. हा, बसा. बसतो. बसा. बस. तुम्हाला माहितीच हा. आहे. तुम्हाला माहिती आहे ही आपली सून. हा म्हणजे माझी बायको होणारी. ती कलाकार आहे. दिना दिंदा. ए, थांब ना ग. तुझी पण तीच महत्वाकांक्षा होती. असं काय वागतेस तू? थांब ना जरा तू. तुम्ही थांबा ना. माझं ऐकताय का? तुम्हाला तुमचा सूर ठेवायचा आहे. चल, बोल, पुढे. बोल, तरी बोल. हा, प्लॅन सांग. या हिच्या कलाकारीमुळे तिला आई बाबा कॅनडात 15 शो मिळालेत. किलो कॅनडात 15 शो मिळाले. 15 शो कॅनडा. काय सांगतो? नाव काढलं पोरीने बघा. पार्टी पाहिजे ए, हं? ए, ए, कॅनडाला जाणार कोणीतरी. हे बाई तुला कन्नड येतं ना बोलता? ही ती अक्कल. कॅनडामध्ये कॅनडा येता का? ही तुझी अक्कल. अगं कॅनडात गेल्यावर इंग्लिशच बोलावं लागतं. लक्षात आलं का तुझ्या? हा? माझा ऐका. हा, बोल बोल बोल. ऐका. सांग ना मला ही काय इकडे आली आहे? त्याचं कारण मला सांग. मग सांगू द्या ना. आईवरच ओरडताय तुम्ही. सांग बस. ऐकून तर घ्या ना शांतपणे शांत तुम्ही. बस जरा तू. तुम्ही बसा. मी तुम्ही नाही बसा. बोलत. तुम्ही त्याचं ऐका. ऐका. मला हे नाही आवडत. मला नको आहे स्किट मध्ये ही. नाही बोलत ना काय. थांबा ना जरा. हिला कॅनडामध्ये हिला शो तर मिळालेले आहेत. फक्त प्रॉब्लेम विजाचा आहे. बाई खूप कडाडताय तिथे. माईक काढा. मी 2 माईक लावतो. हिचा पण रोल करतो. माईक काढा. हिचा पण रोल करतो. माझं पण लावतो. 2 माईक लावतो मी. हे, चालेल असं करूया मग. अरे काय बोलला? ऐक ना जरा. नाही असं काही नसतं. ये इथे तू ये.
विजा म्हणजे विजा नाही काय त्या विजा नाही. विजा म्हणजे दुसऱ्या देशाची परमिशन लागते की नाही आपल्याला तिकडे पासपोर्ट ठप्पा. अच्छा, अच्छा. हा ए तो विजा वेगळा मला असतो. माहिती आहे तुका बस. तिला बोलू नका. मला माहिती का बस. तिला बोलू नका. हा बोल. हा तर तिचा विजाचा प्रॉब्लेम आहे. तर विजाला मेनली काय लागतं? 2 गोष्टी हा. असतात. एक तर बँक बॅलन्स लागतो आणि सुंदर आहे म्हणजे हिचं लग्न झालेलं पाहिजे. तर दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी कंडिशन मी फुलफिल करणार आहे. मीच हिच्याशी लग्न करणार आहे. बाई, म्हणजे ही माझी सून आहे. हा. आजा कम्मो आजा, ये देख मेरी चाबी का छल्ला आज से तेरा. कुठला छल्ला? कुठला छल्ला? इन मिन 2 चाव्या आहेत, एक म्हात्रेंकडे आणि एक ही आहे. छल्ला कुठला घेऊन फिरतो मालकी? घरात लॉकर आहे तुझ्या? एक कपाट आहे, बुक्का मारला तरी उघडतं ते, असं कपाट आहे तुझं. आता छल्ला लावून फिरते ही बाई. ते छल्ला पाहिजे हिला, छल्ला. बोलताय. नाही देत, नाही देत. नको ना तू काहीतरी. अरे हे नको रे, हे सांग मला तरी. ओ सर, मला स्किट मधून बाहेर काढा. मला मारा म्हणजे मी जातो, दुसरा कोणतरी ऍक्टर येईल, हिच्या बरोबर पुढे सिरीज कंटिन्यू करीन. मला बाहेर काढा याच्यातून. ओंकार, चालेल, हे पॉसिबल आहे. लाज वाटली पाहिजे. लाज वाटली पाहिजे. ना तुम्ही भांडू. मुद्दा काय आहे आता? मुद्दा काय आहे सांगताय मला? तर हा तर लग्नाची दुसरी कंडिशन मी फुलफिल करतोच आहे. पण बँक बॅलन्स नाहीये ना माझ्याकडे. मग? तर बाबा तुम्हाला एक ऑफर देतो मी. मला? हा हे जे आपलं घर आहे हा. ते तुमच्या नावावर हा. आहे. ते तुम्ही सून म्हणून कोमलच्या नावावर करा. म्हणजे तिची प्रॉपर्टी होईल, बँक बॅलन्स होईल, ती कॅनडाला जाईल, शो करेल आणि परत येईल. चालेल, करून टाका आहे ना? अरे चालेल. बिंडोक माणसा, मी का बिंडोक आहे? आयुष्यभर मी कमवलेलं सगळं प्रॉपर्टी घातलेलं आहे, ती सगळी प्रॉपर्टी मी तिला देऊन टाकू? कॅनडावरून 15 प्रोक करून आलीच नाही ती, फसवला तिने तर. ए सेठ, मैं जबान की पक्की हाँ. माझ्याकडे ऐसा ऐसा केलं माझ्या घरात तर. चौघरांची सून याच्या इच्छा कधीच करणार नाही, सांगून ठेवतोय. जान ऐसा मत करना तू. ऐसा क्यों कर रही है? ऐसा होता है मेरा, आदत है मेरा. चालेल, बोल, बोल. करा ना सहन जरा. अशी दिसते ती. बोल बोल. तो जब मैं आएगी ना कनाडा से बहुत सारा पैसा लेके, हाँ. तो मैं और बच्चू यहाँ पे बार खोलेंगे. और एक नहीं, 2 बार खोलेंगे. 2 बार खोलेंगे. एक रेगुलर वाला बार और एक डांस बार. वाचून नको दाखवू, कळते. प्रत्येक गोष्ट दाखवता कशाला करू, मला हे कळत नाही. अरे प्रेझेंटेशन आहे ना. काय प्रेझेंटेशन करते यासाठी? काय तुम्ही ऑफिस मध्ये पीपीटी प्रेझेंट करता तेव्हा मी तुम्हाला बोलतो काय? हे तिकडे मी बॉस आजचा एवढं Sales एवढा गेला. एवढा गेलो. गेला. एवढा गेला. आणि हे बघ तुला हे काम सारा असं करतो मी तिकडे. अरे पण तुमचं नसतं तसं. अरे मी तिकडे ऑफिस मध्ये ये बॉस ये मेरा है सेल्स उसके बाजू में इतना ये आपके बाजू में असं करतो तिकडे. असं presentation करतो. अरे पण तुमचं तसं प्रेझेंटेशन नसतं म्हणून तुम्ही त्याचं देत नाही. बाल डान्सर जर प्रेझेंटेशन आहे तर बाल डान्सरच देणार ना आपण प्रेझेंटेशन. तुमचं काम ते काम, आमचं काम ते काम नाही. तू दे का? तू दे असं असं दे आणि साध्या बारला असं असं कर तू कर. बघ तू हा काय करतो. आवाज कमी ठेव माझ्या घरात. फोबाड फोडीन तुझा. शांत राहा ना तुम्ही जरा. मला सांगताय कसं बोलताय? करताय. तू बोल ग सोन्या, बोल. तो 2 बार खोलेंगे हाँ. एक नॉर्मल और एक डांस बार. हा हा कर. अभी ऐसा काय को मैं बताती हूँ. तेरे जैसा चिंदी पब्लिक होता है ना, वो पहले रेगुलर बार में ही जाता है. फिर वहाँ पे वो पीने का कोटा पूरा करता है और फिर उसको डांचने का मन करता है, फिर वो डांस बार में आता है. अभी दोनों बार अपन के ही होंगे तो इधर का भी सभी अपना और इधर का भी सभी अपना. समजा. गलिच्छ दिसते. कळतंय का पण तुम्हाला कळतंय का? म्हणजे ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात सगळे पैसे आपल्याच घरी. पैसाही काय डोकं आहे माझ्या अरे सुनेला. तुम्हाला कळत कसं नाही काय? मला सांगताय MBA मध्ये पण असं शिकवत नाही. एवढं डोकं आहे. आपलं मूर्ख माणसा, कळतंय का तुम्हाला? सामान्य माणसं बार बिर उघडणं आपलं काम नाही. बारवर रेड पडते पोलिसांची, काय करणार असते वेळेला तू? हाँ तो उसमें क्या है. अभी हम लेडीज लोग कैसे दुपट्टा मार के चले जाते हैं, वैसा मर्द लोग रुमाल बांध के चले जाने का. काय त्याला सोल्युशन दिलंय? काय बरोबर तर बोलतीये ती. काय चुकीचं बोलतीये? आता रेड पडल्यावर काय करायचं हा प्रश्नच कसा पडतो तुम्हाला? काय काय करायचं या माणसाचं? ह्याला काहीच कळत नाही रे. शिग अगं मला कसं किती कळेल? साधं सोपं आहे. हे बघा, समजा आता इथे हा बार आहे ना, समजा इथे हा तो असं बार आहे तर मग दाखवून दाखवू नकोस ग, कसं दिसतंय ते कोणीतरी बघेल. सुन ना शेठ, तू सुन ना. हे शेट चल तिकडे. हे बघ, हा तो इथे बार आहे तर समजा हे त्याचं इथे दार आहे ना, तर पोलिसांची रेड पडली तर पोलीस इथून येणार. मग इथून पोलीस आले तर मग काय असतं जनरली त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचं इंटिरियर डिझाईन त्या प्रकारेच केलेलं असतं. एक मिनिट, बारचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं? आता
आता हे दार आहे समजा, तर बरोबर इकडे त्याचा सिटिंग एरिया केलेला असतो. म्हणजे आपला सोफा आहे ना, हा घाणेरडा आहे पण तिथे एकदम चकचकीत सोफे वगैरे असतात. असा सिटिंग एरिया, त्याच्या बरोबर इथे काउंटर असतो. काउंटरच्या मागे बाबांचा फोटो असतो आणि सोफा, आणि या काउंटरच्या बरोबर मध्ये आपल्या सुनेचा डान्सिंग. काय सांगते त्याच्याकडे लक्ष द्या ना. त्याच्या मागे इथे बरोबर इथे आरसे असणार. आरशाच्या इकडे मागे छुपा चोर दरवाजा असणार. त्यामुळे रेड पडली ना तर तिथून त्या दरवाजातून पळून जायचं. कळलं का? कळतंय का? अरे पण हे मला का सांगतेस तू? यांना काही सांगण्यात अर्थ नाही. माझ्याकडे एक आयडिया आली. थांब थांब, आत्ता सुचलंय. आपण एक काम करूया, तू ना बारच्या गेटवर अंडी विकत थांब. म्हणजे काय होईल, पोलिसांचं तुला असं चाहूल लागली ना की तुला आम्हाला सिग्नल देता मी येईल. signal आणि मी इथे मी बाउन्सर म्हणून उभी राहील. हा, लेडी बाउन्सर. म्हणजे तू सिग्नल दिलास की मी यांना सगळ्यांना मी असा देतो. थुकतो तुझ्या सिग्नलवर मी. पोलीस आले की हा लुलुलुलुलुलु हा सिग्नल देणार आहे. लुलुलुलुलु. आणि या लुलुलुवर सगळे पोलीस पोलीस धावणार आहेत. लुलुलुलुलु. पोलीस पोलीस असं का दे? तुम्ही धावाल पोलीस पोलीस करून. शांत बस. तुम्ही काय हा signal काय देता? सिग्नल आहे? ठीक आहे. आपण तुम्हाला नाही कळत का अजूनही काय करायचं? तुम्हाला काहीच कळत नाही. या माणसाचं काय करायचं मला कळत नाही. ह्यांना काय द्यायचं काम ते सांग. आपण यांना काउंटरवर ठेवूया. सगळ्यात हा, सोपं काम. हा, हा. म्हणजे कसं, हे ते रमले ना तर मला मागच्या मागे खेचता येईल हा, त्यांना. हा. हा, चालेल, आपण करून बघूया. चला पैसे मोजायला घ्या. हा. तुझा अंडी विक. हा, हा. मी बाउन्सर आहे. हा. चल. चला मोजा मोजा आता. पैसे मोजा ना. काय जबरदस्ती आहे चला, यार हो, हे. पैसे मोजा. स्टार्ट. का करतोय हे म्हणे. हे काय आलं? पोलीसची गाडी आली पोलीसची गाडी. दळभद्रीत गाडी अशी असते पोलिसाची. ऐका ना तुम्ही. पोलीस आले. अरे हात काढ ना. हेच अशीच जाणार नाही आयुष्य. पोलीस पोलीस आले, चला, पळा. लपा लपा. अहो, तुम्ही इकडे लपा. अहो, अरे. इथे इथे. अरे अरे, इकडे काय हो? अरे, इधर खाली वा. खाली वा. ए. आरशातून जायचंय आपल्याला. इथे आरसा आहे ना. अरे मला बंद केलं.